पुणे बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरण सध्या गाजतंय आणि अगदी थोड्याच वेळामध्ये अल्पवयीन आरोपीच्या अटकेवरती सुद्धा निर्णय घेतला जाणार आहे। बाल न्याय मंडळाच्या निकालाकडे आता देशाचं लक्ष लागलेलं आहे। अल्पवयीन आरोपीला जेल मिळणार की बेल मिळणार याकडे आता देशाचं लक्ष लागल्याचं कळतंय। आणि याविषयी बोलूयात, बालाजी पोद्दार आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, खरी तर जो अल्पवयीन आरोपी होता त्याच्या वडिलांना आता शिक्षा सुनावली गेली आहे, मात्र आता थोड्याच वेळात अल्पवयीन आरोपीबद्दल काय निर्णय घ्यायचा, त्याला अटक करायची की त्याला जामीन मंजूर करायचा यावरती सुद्धा निकाल येणार आहे। नक्कीच याकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा आता या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे। मस्तवाल बिल्डरचा हा मुलगा आहे, या मुलाने 2 निष्पाप बळी घेतलेला आहे या अपघातात, त्यामुळे याला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी पोलिसांची मागणी आहे। परंतु पोलिसांनी ज्यावेळेस अपघात झाला त्यानंतर कोर्टात दाखल केलं होतं, पण त्याला जामीन मिळाला होता। 2 दिवसांनी पोलिसांनी तपास करून याने मद्यप्राशन केले, हा गंभीर गुन्हा आहे, याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली आणि त्याची सुनावणी आज दिवसभर सुरू आहे। दोन्ही पक्षाचा युक्तिवाद संपलाय, न्यायालय आपलं निकाल वाचन करत आहे, थोड्या वेळात याचा निकाल येणार आहे आणि याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। यामिनी, अगदी बालाजी, अगदी काही क्षणांचा अवधी आहे, थोड्याच वेळामध्ये अल्पवयीन आरोपीच्या अटकेच्या संदर्भामधला निकाल येईल। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।